चष्मा खरेदी करा लोनवर. स्पेक्ट्रोमार्ट ऑप्टिकल्सची धमाकेदार ऑफर. सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोनवर खरेदी करण्याची सुविधा. स्पेक्ट्रोमार्ट ऑप्टिकल्स, सनराइज टॉवर, महाडिक कंपाऊंड, नरडवे फाटा, कणकवली. गोगटे सांस्कृतिक भवन, आपला बाजार समोर, दामसंडे, देवगड रोड. मोबाईल 841201 9084 96 73 73 64 59. बजाज फायनान्स. अटी आणि शर्ती लागू. फेस्टिवल ऑफर. चष्मा फक्त 599 रुपये पासून पुढे. गॉगल 199 रुपये पासून पुढे. अनुभवी नेत्र चिकित्सक. प्रोग्रेसिव्ह लेन्स. मुलांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स. विक्रीनंतर चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत. आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी, मालवण, वैभववाडी, बांदा, शिरोडा, आरोंदा. महाराष्ट्रातील जनतेची लढाई आता महाराष्ट्र विरोधकांशी आहे. महाराष्ट्राच्या विरोधकांकडून मराठी माणसाला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवसेना पक्ष मराठी माणसाच्या पाठीशी राहत असल्यानेच शिवसेनेत भाजपाकडून फूट पाडण्यात आली. मुंबईबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही परप्रांतीय लोकांची संघटना काढण्यापर्यंत भाजपाची आता मजल गेली आहे. 105 हुतात्म्यांनी जीव देऊन मुंबई आणि महाराष्ट्र घडवला आहे. त्यामुळे गुजरातांपासून महाराष्ट्र वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंना साथ द्या असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी पडवे येथे केले. पडवे गावातील भाजपा पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी शुक्रवारी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. यामध्ये भाजपाचे बूथ प्रमुख प्रभाकर परब, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष लाड, सोनू परब, संदेश अपराध, आनंद परब, माजी पोलीस पाटील मधुकर परब, प्रमोद परब, अशोक पडवेकर, मंदार चव्हाण, परशुराम शिरवणकर, पंकज शिरवणकर, गोपाळ परब, प्रवीण शिरवणकर, शिवा कोळंबकर, संजय कोळंबकर, वेदांत सावंत, प्रथमेश सावंत, संतोष परब, दीपक परब, सुनील परब, ज्ञानदेव पारकर, मोहन गवस, सचिन नाईक, बबन सावंत, पांडुरंग गावडे, सुनील परब, सदानंद कोळंबकर, चंद्रकांत लोहार यांसह अन्य भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. यावेळी शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन भोवाटे, उपतालुका प्रमुख सचिन कदम, उपतालुका प्रमुख बाळा कोरगावकर, विभाग प्रमुख नागेश ओरसकर, छोटू पारकर, दीपक आंगणे, अमित भोगले, बाळू पालव, सुनील जाधव, सुशील निबरे, राजू घाडी, पडवे शाखा प्रमुख संतोष शिरवणकर, उपशाखा प्रमुख प्रशांत परब, योगेश तावडे, कृष्णा गावडे, नाना नाडकर्णी, बबन तारापुरे, विजय परब, बुधाजी परब, संतोष सावंत, कृष्णा सावंत आदी उपस्थित. बबन भोवाटे यांनी सांगितल्यावर मला आनंद या गोष्टीचा होतोय. कालच शिवसेनेच्या विरोधात निवडणुकीचा निकाल लागला, परंतु आज 500 किलोमीटर दूर असलेल्या या गावामध्ये आज पुन्हा एकदा शिवसेनेवर आपण एवढ्या मोठ्या संख्येने विश्वास दाखवतात. हीच खरं तर शिवसेनेची ताकद आणि सर्वसामान्यांची ताकद आहे. खरं तर आज लढाई ही शिवसेना एक पक्ष म्हणून नाही, तर आज लढाई ही महाराष्ट्राची लढाई झालेली आहे. आज आपण बघत असाल की उद्धवजींना मुख्यमंत्री पदावरून का काढलं, तर आपल्याला माहिती असेल की अनेक प्रकल्प गुजरातमध्ये न्यायचे होते आणि गुजरातमध्ये न्यायचे प्रकल्प असले तर आपल्याला आपला ऐकणारा माणूस पाहिजे. म्हणून या ठिकाणी उद्धवजींच्या पक्ष या ठिकाणी मुख्यमंत्र्यावर उद्धवजींना खाली खेचण्याचं काम, आमच्यातले काही गद्दार पैसे फोडून घेण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आपल्याला माहिती असेल की गुजरातमध्ये आज आपण पेपरमध्ये वाचतो, टीव्हीमध्ये बघत असतो की मुंबईमध्ये अनेक वर्ष असलेलं डायमंड मार्केट आज गुजरातमध्ये गेलं. मुंबईमधल्या अनेक उद्योग गुजरातमध्ये गेले. खरं तर 2 लाख लोकांना रोजगार देणारा फोक्सवॅगन हा प्रकल्प सुद्धा गुजरातला या ठिकाणी गेलाय. त्याचबरोबर आज आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला पाणबुडी प्रकल्प सुद्धा, जो प्रकल्प आम्ही सुरुवात या ठिकाणी केली होती, तो प्रकल्प सुद्धा गुजरातला गेला. आणि त्यामुळे जे जे चांगलं असेल ते गुजरातला द्यायचं आणि जे जे विनाशकारी असेल मग आपला जैतापूरचा प्रकल्प असून तो कोकणासाठी द्यायचा. ह्याच्या विरोधात या ठिकाणी आपण होतो. म्हणून या ठिकाणी उद्धवजींना या ठिकाणी विरोध करण्याचं काम ही मंडळी करतायत. खरं तर भाजप हा पक्ष कोणता आहे, आपण बघितलं असेल की अनेक वेळा गुजरातला विकास करायचा आहे. आज आपण खरं तर 1960 मध्ये नाडकर्णी माहिती असेल की आपण महाराष्ट्र स्वतंत्र का केला, तर आपल्याला मुंबई पाहिजे होते म्हणून त्या ठिकाणी त्यावेळेचा लढा झाला. म्हणून 105 लोकांनी त्यावेळी मुंबईतल्या हुतात्म्यात दिलं होतं आणि त्यातले अनेक लोक हे आपले होते, मराठी माणूस होते. आणि आज त्याच मुंबईला गुजरातला द्यायचं आहे म्हणून या ठिकाणी आटापटा सुरू आहे. आज शिवसेनेवर आरोप कोण करतायत, आपण बघत असाल की लोढा असून देत, मोहित कंबोज असून देत, नवनीत राणा असून देत, किरीट सोमय्या असून देत, ही सगळी अमराठी माणसं मराठी माणसावर तुटून का पडतायत आणि त्याविरुद्ध आपण गप्प का राहायचं. खरं तर आम्हाला सुद्धा अनेक आमिष होती, परंतु लढाई जेव्हा करायची असेल तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण मावळे आहोत आणि त्यामुळे महाराष्ट्रावर जर अन्याय होत असेल तर तो आपल्यावर अन्याय असं प्रत्येकाने समजलं पाहिजे.
येणाऱ्या निवडणुकीमध्ये खरं तर आता खासदारकीची निवडणूक आहे. आपले खासदार विनायकराव अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात. त्यांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहायचं आहे. परंतु ही लढाई आता निवडणुकीची लढाई पक्षापक्षावर नाही, तर ही लढाई आता महाराष्ट्राची लढाई आहे. महाराष्ट्रावर संकट आलंय आणि त्या संकटाला आपल्याला सामोरं जायचं आहे. आपल्याला माहिती की सुरत काही वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत केली. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.